नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि एक नवीन अपडेट घेऊन आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेची जी नवीन अपडेट आहे ते तुम्हाला आज सांगणार आहे। इथे बघू शकता तुम्ही, लाडक्या बहिणींच्या हप्त्याची तारीख बदलली। आदिती तटकरेंनी 300 रुपये कधी येणार ते सांगितलं, नवीन अपडेट दिली। यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आता 8 मार्चला मिळणार आहेत। यापूर्वी ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची सांगितलं आलं होतं, असं सांगितलं आहे। त्याबद्दल इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबत मोठी अपडेट। यामध्ये काय दिलेलं आहे ते मुंबईमधून जे प्रसिद्ध झालेले आहे ते मी तुम्हाला सांगतो। महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची हप्त्याची रक्कम 7 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना दिली जाईल, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं। मात्र आता लाडक्या बहिणीचे वेटिंग थोडं वाढणार आहे। इथे सांगितलं आहे त्यांनी की लाडक्या बहिणींचे वेटिंग थोडं वाढणार आहे। आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींना आता पैसे उद्याच मिळणार आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, आदिती तटकरे काय म्हणाले। मंत्री आदिती तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्य साधून आम्ही उद्या लाडक्या बहिणींना हप्ता देणार आहोत। आदिती तटकरे पुढं म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आचारसंहिता असली तरी लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले आहेत। कुठलाही हप्ता गेला नाही जिथे आम्ही पैसे दिले नाहीत। प्रत्येक महिन्याला आम्ही पैसे दिले आहेत। त्यामुळे 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक लाडक्या बहिणींना आपला हप्ता मिळेल, असं आदिती तटकरे म्हणाल्या। त्यानंतर इथे बघू शकता, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्री फुले यांना भारतरत्न दिला जात असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे। या संदर्भातील मागणी पंतप्रधानांकडे करायला हवी आणि पंतप्रधान सुद्धा याकडे सकारात्मक बघतील, असंही आदिती तटकरे म्हणाल्या। त्यानंतर तुम्ही बघू शकता की किती लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, हे एक मोठं क्वेश्चन आहे तुमचं। तर इथे मी तुम्हाला इथे सांगतो यांचं काय स्टेटमेंट आहे। महाराष्ट्राच्या विधान परिषदेत 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली। यामध्ये विरोध पक्षांच्या आमदारांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील विविध प्रश्न विचारले होते। त्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ 2,52,00,000 महिलांना देणार असल्याचं म्हटलं आहे। इथे बघू शकता, जो लाभ आहे 2,52,00,000 महिलांना देणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे। लाभार्थीमध्ये वाढ झाली की कमी झाले हे सुद्धा तुम्ही इथे पाहून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी मार्च महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या वाढणार असल्याचं पाहायला मिळेल। जानेवारी महिन्यात या योजनेतील 2,41,00,000 लाडक्या बहिणींना पैसे मिळणार होते, तर डिसेंबर महिन्यात 2,46,00,000 लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळाले होते, असं यांनी सांगितलं। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 7 हप्त्यांचे 10,500 रुपये मिळाले। आता 2 महिन्याचे एकत्रितपणे 3,000 रुपये मिळणार असल्यानं लाडक्या बहिणीच्या खात्यात एकूण 13,500 रुपये जमा होतील। इथे सांगितले आहे त्यांनी की तुम्हाला 2 महिन्याचे एका वेळेस पैसे भेटतील 3,000 रुपये, आणि आतापर्यंत जे पैसे झाले आहेत ते 13,500 रुपये जमा झालेले आहे। अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडकी बहिणीची योजनेचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।